नमस्कार. मी वैद्य अर्चना इंचेकर. मकर संक्रांती व आरोग्य याविषयी आपणासाठी काही माहिती घेऊन आलेली आहे. तिळे गुळ घ्या, गोड गोड बोला, असं आपण संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांना म्हणतो. तीळ आणि गुळ ह्याच ऋतूमध्ये खाणं आवश्यक आहे असं तर शास्त्र सुचवत नाही ना. होय, थंडीच्या काळामध्ये तिळातील स्नेहांश, कॅल्शियम तसेच तिळामध्ये असणारा स्निग्ध गुणासोबत अनेक अवयवांना उपयोगी ठरणारा गुण, केसांचं आरोग्य, डोळ्यांचं आरोग्य, मेंदूला पोषक, दात आणि त्वचा यांना तसेच हाडांना मजबूती देणारं हे तिळाचं सेवन अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत गुळाचा गोडवा हा निश्चितच हवा. गुळ हा अतिशय नैसर्गिक असा गोड असणारा तसेच अतिशय चांगला असा एनर्जी फूड आपल्यासाठी रोजच्या जीवनामध्ये पण आवश्यक असतं. मधुमेहासारख्या आजार असणाऱ्यांनी केवळ तिळाचं सेवन केलं तरीही तितकेच फायदे निश्चितच त्यांना मिळणार आहेत. तिळगुळ देणं घेणंही महत्त्वाचं आहे नाही का. फक्त आपण आहारात ठेवून उपयोग नाही, तर या देण्या घेण्याने समाजामधला स्नेहसंबंध जोपासला जातो. पर्यायाने आपलंच मानसिक स्वास्थ्य, यामध्ये सामाजिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने संतुलित असं होतं. तेव्हा सण हे आपल्या जीवनामध्ये मनाची मरगळ काढून एक नवीन ताजेतवानं असं मनाला आरोग्यदायी बनवणं, तसंच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातले सर्वच घटक अशाच पद्धतीने संतुलित असतील तर निश्चितच हे सहजीवन हे अधिकच आरोग्यदायी आणि आपल्यासाठी अतिशय सुखाचं ठरतं. चला तर मग याच पद्धतीने नियमित तिळगुळाचं सेवन करू, यथायोग्य प्रमाणामध्ये घेऊ आणि आपल्या शरीराला अधिकाधिक आरोग्यदायी बनवूया. तसंच मनाचंही आरोग्य हे स्नेह भावनेने अतिशय मजबूत